भाजप खासदार अनुप धोत्रे आपल्यासोबत आहे। युवकांचा या अर्थसंकल्पाकडून काय नक्की आशा अपेक्षा आहेत हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। पहिल्या टर्मचे खासदार आहेत, वडिलोपार्जित त्यांच्या घरामध्ये राजकारण पाहायला मिळालं, मात्र आता ते दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि त्यांचं हे तसं जर पाहिलं तर पहिला पूर्ण वेळ अर्थसंकल्प असेल। काय युवकांच्या आशा अपेक्षा आहेत? युवकांच्या सगळ्याच जिल्ह्यामध्ये आपल्यासाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर हे खेडच्या माध्यमातून झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि त्यासाठीच खेलो इंडिया ही स्कीम युनिव्हर्सिटी असतील किंवा जिल्ह्यातील जे क्रीडांगण आहेत ते प्रपोजल सगळ्याकडनं येत आहेत। विशेषतः आमच्या जिल्ह्यातून स्विमिंग पूल, सिंथेटिक वॉकिंग ट्रॅक आणि मल्टी स्पोर्ट्सचं एक इन्फ्रास्ट्रक्चर हे आलेलं आहे। याचं प्रपोजल आहे ते अप्रूव्ह होत आहे। असेच खेलो इंडियाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये कामं चालू आहेत। यासोबतच गव्हर्नमेंटनी क्रेडिट गॅरंटी प्रोग्राममध्ये ज्या स्कीम्स आणल्या आहेत, विश्वकर्मा योजना आहे, मुद्रा लोन योजना आहे, MSME स्कीम आहे, त्यासोबत AIF स्कीम आहे। या स्कीम्सचा बेनिफिट माननीय मोदीजींनी सांगितलं आहे की जे यूथ आहेत, जे सामान्य कुटुंबामध्ये ज्यांना जन्म झालेला आहे, त्यांनी या सगळ्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे। यासोबतच आरोग्यासाठी आयुष्यमान भारत योजना आहे की ज्याच्यामध्ये 5 लाखापर्यंत मोफत आपल्याला आरोग्याचा लाभ मिळू शकतो। या बजेटमध्ये आणि मागच्या बजेटमध्ये एक मोठी टीका झाली होती की महाराष्ट्राला या बजेटच्या माध्यमातून काहीच मिळालं नाही आहे। आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एक बुकलेट काढलं, त्याच्यामध्ये भाषणामध्ये जरी महाराष्ट्राचा उल्लेख नव्हता झाला, परंतु कुठले लाभ या बजेटमध्ये महाराष्ट्राला मिळाले हे पूर्ण सविस्तर डिटेल माहिती त्या बुकलेटच्या माध्यमातून त्यांनी दिला आहे। असाच फायदा आपल्या महाराष्ट्राला याही बजेटमध्ये मिळणार आहे। महाराष्ट्रावर कुठेही अन्याय होणार नाही एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो आणि ह्याच सगळ्या अपेक्षा माझ्या आणि सगळ्या खासदारांच्या, महाराष्ट्राच्या खासदारांच्या या बजेटकडून। एक मुद्दा हा आहे की कृषी सन्मान योजना जी आहे ती 6,000 रुपये आहे, त्याच्यामध्ये वाढ अपेक्षित असल्याचं बोललं जाते आणि कृषी तज्ज्ञांनी देखील तसा सल्ला दिलेला आहे। साधारण 8,000 किंवा 12,000पर्यंत ही जाऊ शकते। तुम्ही या घोषणेकडे कसं बघता? आपल्या इथे मान्य मोदीजी, मान्य अमितजी शाह हे मताच्या पलीकडे देशाचं राजकारण करतात। देश कसा स्थिर राहील, फक्त मतासाठी योजना आणून देशाचं कुठेतरी बजेट बिघडवायचं असं काम यांनी केलं नाही आहे आणि त्याचंच आशीर्वाद म्हणून तिसऱ्यांदा त्यांना सत्तेमध्ये लोकांनी पाठवलं आहे। किसान सन्मान निधीचा जो विषय येतो त्यामध्ये आपलं राज्य असं आहे की जे राज्य याच्यामध्ये 6,000 रुपयाची मदत करतो। नक्कीच शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून, इतर योजनेच्या माध्यमातून फायदा होत असेल तर तो आमच्यासाठी आनंदाचाच विषय राहील, परंतु आपला देश हा स्थिर राहिला पाहिजे या दिशेने हे बजेट येणार आहे। कृषी सन्मान निधीनंतर जर विचार केला तर कृषी विमा हा सगळ्यात मोठा चर्चेचा विषय ठरलेला आहे। अनेकांना याच्यातून फायदा होतो, काही ठिकाणी मिळतही नाही, मात्र याची व्याप्ती जी आहे ती वाढवली जाण्याची शक्यता आहे। याबद्दल कसं सांगाल? नक्कीच अनेक सूचना ह्या महाराष्ट्रातील आमदार आणि खासदारांकडून आल्या की याच्यामध्ये काहीतरी बदल हे केले पाहिजेत। काही प्रायव्हेट कंपनीज ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्या अपेक्षेप्रमाणे परफॉर्मन्स देत नाही आणि त्याच्यामध्ये एक मोठा बदल हा बजेटच्या माध्यमातून नाही, परंतु काही निर्णयाच्या माध्यमातून हा शेतकऱ्यांना अपेक्षित आहे, हे खरी बात आहे। अकोल्यासाठी काय तुम्हाला अपेक्षित आहे? काय मागण्या केल्यात आतापर्यंत आणि भविष्यात कोणकोणते प्रकल्प अकोल्यासाठी घेऊन जाणार आहात? अकोल्यामध्ये मी खासदार होण्यापूर्वी 10 वर्षामध्ये जवळपास 5 नॅशनल हायवे हे सँक्शन होऊन कंप्लिशनकडे गेलेले आहेत। 100% कंप्लिशन त्यांचे झालेले आहेत। मी खासदार झाल्यानंतर माननीय नितीनजी गडकरी यांनी रिंग रोड आहेत, आमच्या इथे 2 महत्त्वाचे अंडरपास होते ते अंडरपास आहेत, एक आमच्या इथे बार्शी टाकळीला बायपास आणि फ्लायओव्हर अपेक्षित होता तो फ्लायओव्हरही त्यांनी सँक्शन केलेला आहे। येत्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून अकोला खंडवा हा एक नवीन नॅशनल हायवेची प्रपोजल मी केला आहे, त्याचा DPR बनवणं चालू आहे। रेल्वेमध्ये अनेक अश्विनीजी वैष्णव यांनी अनेक नवीन रूट्स, काही अंडरपास, काही रेल्वे ओव्हरब्रिज हे सँक्शन केलेले आहे। त्यांनी अकोल्यासाठी गतिशक्ती टर्मिनल या माध्यमातून शेतमालाला भारतामध्येच नाही तर देशाच्या बाहेर कंटेनरच्या माध्यमातून कसं नेता येईल याच्यासाठी टर्मिनलचंही मला अश्युरन्स दिलं आहे की तुम्ही तिथे जागा आयडेंटिफाय करा, तुम्हाला गतिशक्ती टर्मिनल देण्यात येईल। असे अनेक प्रकल्प मागील 6 महिन्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि नवीन आलेल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आम्हाला मिळत आहे। अकोल्याचा विमानतळाचा एक महत्त्वाचा विषय आहे। आज देवेंद्रजी हे दिल्लीमध्ये आहे, त्यांच्यासोबत आज त्या संबंधितच मीटिंगही आमची आहे। एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मान्य मुरली अण्णा मोहोळ यांच्यासोबत त्यांनी मीटिंग लावली आहे आणि हे विषय नक्कीच मार्गी लागतील। महागाई, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे,
याबद्दल काही युवकांना आशा आहेत, त्या पूर्ण होतील का? नक्की महागाईचा विषय जेव्हा येतो त्यासोबतच शेतमालाला भाव मिळाला पाहिजे हाही विषय येतो. या दोन्ही नाजूक विषयांना हाताळताना सरकारला अनेक गोष्टी पाहाव्या लागतात की या महागाईच्या विषयामध्ये कुठे शेतकऱ्यावर अन्याय झाला पाहिजे त्या दिशेने सरकार काम करून राहिली आहे. AIF सारखी योजना सरकारने त्याच्यासाठीच काढली आहे की युवकांना आपल्या देशामध्ये शेतमालाला प्रक्रिया करून रोजगाराची संधी कशी निर्माण होऊ शकेल, एखाद्या सामान्य कुटुंबातील मुलाला प्रोसेसिंगच्या माध्यमातून उद्योगाच्या माध्यमातून 12 महिने रोजगार कसा मिळेल या दृष्टीने ह्या सगळ्या योजना मान्य मोदीजी यांनी 2014 पासून काढल्या आहेत आणि ते वारंवार विनंती करतात की या योजनेचा लाभ घेऊनच आपण शेतकऱ्यांवरही न्याय देऊ शकतो आणि रोजगार निर्मितीही करू शकतो. धन्यवाद. हे होते अनिपजी. मोदी सर्वांना न्याय देतील असं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे. कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.